नमस्कार मंडळी. अमेरिकेमध्ये मनासारखी शॉपिंगही करायची आहे आणि पैसेही वाचवायचे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर हे नक्कीच इथे शक्य आहे. इथे सगळ्या सीझन वाईज गोष्टी विकल्या जातात. त्यामुळे जर विंटर सीझन चालू होणार असेल तर त्यासाठी लागणारे कपडे हे आधीच 1-2 महिने बाजारात येतात. पण त्यावेळेला त्याच्यावर काहीही डिस्काउंट किंवा सेल नसतो. त्यामुळे तेव्हा आपल्याला आहे त्या किमतीत ते कपडे घ्यायला लागतात. पण जेव्हा तो सीझन चालू होतो त्यावेळेला त्याच्यावर डिस्काउंट्स मिळायला सुरुवात होते. आता बघा, हा स्वेटर काही दिवसांपूर्वी $21 होता आणि आता तो $10 मिळतोय. कारण आता इथे थंडीचा सीझन चालू होऊन बरेच दिवस झालेत. आता हे जे थंडीचे कपडे आहेत त्या सगळ्यांवर तुम्हाला डिस्काउंट्स दिसतील. याला इथे एंड ऑफ सीझन सेल असं म्हणतात. आणि या एंड ऑफ सीझन सेलमध्ये जर तुम्ही शॉपिंग केली तर तुम्ही नक्कीच बरेचसे पैसे वाचवू शकता. आता इथे विंटर क्लिअरन्स हा असतो जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये, ज्यावेळेला विंटर कोट्स, जॅकेट्स, बूट्स यावर 70% डिस्काउंट मिळतं. त्यावेळेला शॉपिंग करून तुम्ही पैसे वाचवू शकता आणि पुढच्या वर्षीच्या विंटरची आधीच तयारी करून ठेवू शकता. विंटर क्लिअरन्स सारखा इथे स्प्रिंग क्लिअरन्स असतो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये. समरचा क्लिअरन्स असतो जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आणि फॉलचा क्लिअरन्स असतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये. मी सुद्धा या क्लिअरन्स सेलमध्ये शॉपिंग करते आणि पुढच्या सीझनची तयारी आधीच करून ठेवते. मनासारखी शॉपिंग झाल्यामुळे मी तर खुश असतेच, पण पैसे वाचल्यामुळे नवरा पण खुश असतो. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.